ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपः. सर्व भक्तवंद्यांना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु. सद्गुरूंच्या महिमा मंडित व्हावा याकरता हे मी हे चॅनल सुरू केलेलं आहे आणि निरनिराळ्या भक्तांच्या आणि माझ्या स्वतःची आठवणी मी आपल्याला वारंवार सांगत आहे. आजचा माझा हा जवळजवळ मोठा 73वा व्हिडिओ आहे आणि आज या 73व्या व्हिडिओमध्ये आमच्या सद्गुरूंचे एक ज्येष्ठ भक्त अवी भागवत, ज्यांना आम्ही राजा भागवत असं, म्हणजे मी राजा म्हणतो कारण ते माझे मित्र आहेत. सर्व लोक आदराने त्यांना राजाभाऊ भागवत असं म्हणत असतात. ते काही काळ दत्त देवस्थानचे ट्रस्टी पण होते आणि गुरुदेवांचे अत्यंत निष्ठावंत सेवेकरी, त्याला पंचेकरी म्हणतात, की गुरुदेवांच्या वैयक्तिक सेवा करण्याचं भाग्य त्यांना लाभलं. असे आमचे राजा भागवत हे देखील सद्गुरूंच्या चरणाशी भिकवांना खासनीस हे जे एक गुरुदेवांचे निजभक्त होते, त्यांच्या माध्यमातून हे आमच्या गुरुचरणाशी आले. आणि मी मागेही सांगितल्याप्रमाणे आम्ही जे गुरुचरणाशी निगडीत झालेले लोक होतो ते अर्थार्थी भक्त होतो. आमच्या आर्थिक परिस्थितीने आम्ही सगळे गांजलेली मंडळी गुरुचरणाशी त्यावेळेस आलेलो होतो. म्हणजे आम्ही फार मोठे चिकित्सक आहोत, आम्हाला काहीतरी तत्त्वज्ञान कळतंय आणि म्हणून आम्ही काही या भक्ती मार्गात किंवा काहीतरी फार मोठं आध्यात्मिक वर्ग करायचं आहे याकरता इथे आलो आहे असा अजिबात आमचा दावा नाही आहे. आमचा जो काही संसार आहे तो सुखाचा व्हावा एवढीच आमच्या सगळ्या लोकांची अल्प होते. आम्ही अल्पसंतुष्टच आहोत काय. पण त्यापैकी मी असेल, राजा भागवत असेल, आमचे बरेचसे भक्त सुभाष कुलकर्णी असेल, सुभाष देशपांडे असेल, हे सगळे तसेच होते. मी काही सगळ्यांची नावं घेत नाही. पण या ठिकाणी राजा भागवत हे मला वाटतं 70च्या आधीपासून गुरुदेवांकडे यायला लागले आणि 70 ते 80 या दशकात बऱ्याच वेळा ते गाणगापूरला देखील गुरुदेवांचे जे वास्तव्य असेल त्यावेळेस येत असत. मी आणि राजा भागवत हे समकालीन असल्यामुळे आम्ही बऱ्याच वेळा गाणगापूरलाही एकत्र असू आणि वाडीलाही काही वेळेस एकत्र गेलेलो असू आणि आम्ही सगळेच गुरुदेवांची त्यावेळेस सेवा करत होतो. आता या ठिकाणी हे राजा भागवत यांना एका दिवशी गाणगापूरला त्यांना यायचं होतं आणि साधारणपणे आमच्या सगळ्यांची पद्धत होती की गाणगापूरला येण्यासाठी आम्ही सद्गुरूंची परवानगी घेत असू, सद्गुरूंना विचारत असू की आपण त्यावेळेस जाणार आहात तेव्हा आम्ही यावं काय. आणि प्रत्येकाची जी काही आर्थिक परिस्थिती आहे त्याप्रमाणे कोणी 2 दिवस, कोणी 1 दिवस, कोणी काय जसं असेल तसं येत होतो. आणि त्यांनी तशी परवानगी घेतली आणि गाणगापूरला जाण्यापूर्वी राजा भागवत यांच्या मनात देवपूजा करताना असा एक भाव आला की आपण यावर्षी गाणगापूरला गेल्यावर निर्गुण पादुकांवर अत्तर व्हावं. आणि त्यांच्या डोक्यात ती कल्पना आली. पण अत्तर आपण पादुकांवर वाहणार कसं? त्या काळात या चरणांची आपल्याला तुळशीपत्र वाहून, अत्तर वाहून पूजा करता येत होते याची जाणीवच राजा भागवतांना त्या काळात नव्हती. कारण आमचं काय होतंय की आम्ही सगळे लोक गुरुदेवांच्या बरोबर जायचो आणि गाणगापुरामध्ये जरी मठात दर्शन घेतलं तरी मठातलं दर्शन झालं की ताबडतोब गुरुचरणाची काहीतरी सेवा असेल ती करायला आम्ही तिथे जायचो. त्यामुळे आमचं बाकीचं काही लक्ष नसायचं. पण त्यामुळे त्यांना हे माहीत नव्हतं ही पंचोपचार करता येतं म्हणून. पण मग त्यांनी विचार केला की हरकत नाही, आपण अत्तर घ्यावं आणि गुरुचरणाजवळ ठेवावं, गुरुदेवाजवळ ठेवावं, गुरुदेव त्याचा उपयोग निश्चित करतील असं त्यांना वाटलं. आणि मग त्यांच्या मनात हा जो विचार आला तो ॲक्टिवेट व्हायला त्यांनी ताबडतोब बाजारात जाऊन एक अत्तराची बाटली आणली आणि त्या वर्षी गाणगापूरला जायचं आहे तर त्यावेळेस एक 9 रुपयाची बाटली त्यांनी घेतली. त्या काळात आता त्यांनी राजा भागवतांनी दिलं आहे की त्या काळात साधारणपणे 2.5-3 रुपयाचं अत्तर त्यांना खरेदी करायची परवडायचं त्यांना. पण प्रत्येकाची परिस्थिती आहे. पण त्यावेळेस जी मोठी बाटली असते
ती त्यांना 9 रुपयाला मिळाली आणि 9 रुपये ही रक्कम राजा भागवत यांच्या दृष्टीने त्यावेळेस फार मोठी होती. बघा, आम्हाला त्यावेळेस खर्च करताना फारच मोजून मापून करावा लागत होता, कारण पैशाची उपलब्धता नव्हती. आत्ता जी पैशाची उपलब्धता लोकांच्याकडे झाली आहे तशी आमची त्यावेळेस परिस्थिती नव्हती. त्यामुळे आम्हाला प्रत्येक पैशाचा विचार करून खर्च करावा लागत होता. इव्हन म्हणजे हे तर झालंच, पोटाला देखील काय खायचं आणि काय नाही हे देखील परवडतंय का बघून आम्ही बाहेर खात असू, हा त्यावेळेचा काळ होता. आणि मग त्या दृष्टीने त्यांनी ती बाटली घेतली. आता ही या बाटलीतलं अत्तर आपल्याला पादुकांना लावण्याकरता द्यायचं आहे म्हटल्यावर त्या बॅगेची काळजी घ्यायला पाहिजे. त्या बॅगेला पाय लागता कामा नये अशा पद्धतीने आपला प्रवास झाला पाहिजे. चुकूनही पाय लागता. काय होतं, बरं आम्ही पुण्याहून त्या बॅगमध्ये अत्तर, केशर किंवा पेढे नेत असू, तर मग या बॅगेला पाय लागता कामा नये. आता आपण रेल्वेला जाणार, एस टीने जाणार, एस टीने कुठेतरी वर ठेवायची, रेल्वेला काही वेळेस खाली ठेवावं लागतं, 4 लोकांचे पाय लागतील. मग यावेळेस काय करायचं, तर ही ज्या पिशवीत अत्तर आहे ती आपण अगदी आपल्या छातीला धरून आपण ती न्यावी अशी ती सगळी कल्पना होती. आणि त्यावेळेस त्यांनी त्या बॅगेला आपला कोणाचाही पाय लागणार नाही अशा पद्धतीने त्यांनी ते अत्तर तिथे नेलं. आणि गाणगापूरला गेल्यावर त्यांच्या मनात असं आलं की गुरुदेव जेव्हा मठामध्ये जायला निघतील त्यावेळेस आपण त्यांना ही बाटली सोहळ्यात अर्पण करावी. गुरुदेव तर सोहळ्यातच आहेत निघाले पूजेला म्हणजे, आणि आपणही सोहळ्यात असू आणि म्हणून आपण ती बाटली देऊया. 3-4 दिवसात तो काही योग आला नाही. म्हणजे गुरुदेव मंदिरात जायला निघाले, राजाभोवती तर आहेत असं काही झालं नाही. पण 4थ्या-5व्या दिवशी मात्र असा एक योग आला की त्या दिवशी सकाळी गुरुदेवांच्या साठी आणि स्वयंपाकासाठी पाणी सोहळ्यात भरून आणणं चाललं होतं. त्यावेळेस आपल्या भिकवांना खासनीस हे गुरुदेवांच्या करता जे अन्न गुरुदेव आणि इतर भक्तांकरता त्यांची म्हणजे भिकवांना आणि त्यांची एक मोठी टीम, त्यामध्ये बऱ्याचशा महिला होत्या आणि त्या गुरुदेवांना ज्या पद्धतीने अन्न लागायचं, नऊवारी पातळ वगैरे नेसून सोहळ्यात, असं सगळं ते स्वयंपाक करणारी मंडळी होते. तर ते खालच्या बाजूला स्वयंपाक करायचे, मग त्यांना ते सोहळ्यातलं पाणी आणून द्यायचं. तर आमच्यासारखे सेवेकरी जे आहेत ते पंचा नेसून ओले त्या वस्त्रांनी पाणी आणत होते. राजाही त्यापैकीच होता आणि राजा त्या दिवशी ते सोहळ्यात पाणी आणत होता. त्याच्या 5-7 खेपा झाल्या होत्या आणि गुरुदेव मंदिरात जायला निघाले असं त्याच्या लक्षात आलं. आता आणायचा तो ओल्या वस्त्रांनी होता. ओले वस्त्र हे कायम सोहळ्यात असतं बरं का. म्हणजे त्यावेळेस अशी परिस्थिती होती की आम्ही पंचा नेसायचा, पाण्यामध्ये बुडी मारायची आणि मग ते पाणी भरायचं आणि ते घेऊन यायचं. जसं आता आपण कुंभमेळ्यात गावकरी बुड्या मारल्या, कुंभमेळ्यात सगळ्यांनी डुब्या मारल्या. कोणी आंघोळी केलेली नाही तिथं, कोणी आंघोळी केलेली नाहीत कुंभामध्ये, फक्त डुबी मारलेली आहे. फक्त त्या गंगेच्या पाण्याचं पावित्र्य आहे, ते पवित्र पाणी आपल्या संपूर्ण शरीरावर राहावी हाच हेतू होता. कोणी साबण लावलेलं नाही, कोणी काही केलेलं नाही आहे. काही लोक त्याचा गैरप्रचार करत असतील, तो भाग वेगळा आहे. पण त्या ठिकाणी फक्त बुडी मारून आलेले आहेत. भारताच्या राष्ट्रपतींनी देखील बुडीच मारलेली आहे, कोणी तिथे आंघोळ केलेली नाही. त्यामुळे ते पाणी शुद्धच असतं. तसं आम्ही या भीमा आणि अमरजा नदीच्या या नदीमध्ये बुडी मारली की आमचा त्यावेळेचा तो कुंभमेळाच होता, कारण आम्ही गुरुचरणाच्या सेवेत होतो. तर राजाभाऊंनी तसं केलेलं होतं, त्यामुळे ते सोहळ्यात होते. आणि मग त्यावेळेस त्यांनी घाईघाईनी त्या बॅगमधनं ते अत्तर काढलं आणि अत्यंत जीवाच्या आकांतानेच ते खाली आले. अत्तराची बाटली घेतली आणि ताबडतोब वरती जाऊन गुरुदेव त्या चिदानंद धर्मशाळेत पहिल्या मजल्यावर राहायचे, त्यांची खोली तिथे होती. आणि मग तिथे त्यांनी ती अत्तराची बाटली गुरुदेवांच्या हातात दिली. जेवढ्या तत्परतेने राजाभाऊंनी ती बाटली, तेवढ्या तत्परतेने गुरुदेवांनी ती बाटली घेतली आणि त्यांच्याकडे एक भांडं होतं. त्या भांड्यामध्ये काही अत्तर एकत्र केलेलं होतं, म्हणजे अत्तर आणि केशर एकत्र केलेलं होतं. याच गुरुचरणावर जेव्हा लेपन करायचंय तेव्हा ते केशर हे अत्तर एकमेकांत मोरावं लागतं. त्यामुळे त्या ठिकाणी काही काळ ते केशर त्या अत्तरात भिजवून ठेवावं लागेल. त्याप्रमाणे त्या भांड्यात एका भिजवलेलं होतं आणि त्या राजाभाऊंनी तिथं ती बाटली ठेवल्याबरोबर सद्गुरूंनी ताबडतोब चपळाईनी ती घेतलं आणि
त्या वाटीवरती ताटली काढली आणि त्या केशरात ती बाटली पूर्ण ओतली आणि म्हणाले आता 10 तोळे झालं, 10 तोळे झालं. आता कोणाला हे कळलेलं नाही आहे. राजाभाऊने एकच बाटली दिली आहे, पण गुरुदेव 10 तोळे का म्हणले असा एक प्रश्न आला. आणि एक बाटली दिली, गुरुदेव 10 तोळे म्हणले. असं जेव्हा बाकीच्यांनी ऐकलं, जे काही 5-7 लोक होते त्यांना पण हसू आलं. अर्थात ते हसू काही तिरस्काराचं नव्हतं. काय सद्गुरू काय म्हणतात हे कोणाला काही कळलेलं नव्हतं. पण मला जे माहिती आहे त्याप्रमाणे गुरुदेवांना जसं भरपूर केशर लागायचं लेपन करायला. बघा 2 पादुका आहेत, त्या दोन्ही चरणांना अगदी गुरुदेव मुक्त असताना केशर लेपन करत असत. त्यामुळे जवळजवळ 10 तोळे अत्तर आणि कदाचित 5-7 तोळे केशर असं सगळं एकत्र मिश्रण करून ते लावत असत. आणि मला असं वाटतं 10 तोळे का गुरुदेव म्हटले तर त्या दिवशी कदाचित 9 बाटल्या आल्या असतील आणि 9 बाटल्या होत्या आणि 10वी बाटली राजाभाऊंनी दिली आहे म्हणून गुरुदेवांनी 10 तोळे असा उद्गार काढला. आणि हा गमतीचाच भाग असतो. गुरुदेव बराच वेळा गमतीने बोलत आणि मग राजाभाऊंना समाधान म्हटलं की आपण जे दिलेले अत्तर आहे ते आता डायरेक्ट पादुकांवर तो पोहोचणार आहे. म्हणजे राजाभाऊंनी घरात निघताना देवाजवळ जी त्यांच्या मनात इच्छा आली, उर्मी आली, ती उर्मी त्यांनी पूर्ण करून घेण्याचा मार्ग स्वीकारला. आणि त्या दिवशी त्याप्रमाणे ते अत्तर गुरुचरणावर जाणार याचं त्यांना अत्यंतिक समाधान झालं. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी ओलं वस्त्र बदललं आणि पंचा बदलला आणि मंदिरात केशर लेपन बघायला गेले. गुरुदेव ज्यावेळेस केशर लेपन व्हायचं त्यावेळेस मागे मी सांगितलं की ते आम्हाला असं पादुका हातात घेऊन त्या कोणरत्न दाखवायचे. आणि त्याच्यानंतर तो प्रश्न तिथे संपला. पण पुढं काही दिवसांनी परत एकदा जेव्हा राजाभाऊ भागवत हे नगरला दर्शनाला गेले तेव्हा नमस्कार केला, त्यांनी नमस्कार केला आणि गुरुदेव त्याला म्हणले का रे ते 10 तोळे आणलं नाही सासू म्हणजे. आणि प्रेमाने हसले. त्यांचं जे हास्य होतं त्यावेळेचं जे प्रेम होतं ते प्रेम बघून राजाभाऊंना ब्रह्मांड आठवलं. ब्रह्मांड आठवलं की ब्रह्मांड आणि आमच्या गुरुदेवाचं हास्य हे दोन्ही सारखं आहे. का तर गाणगापूरला तू जे बाटली दिली त्याच्यामुळे ते 10 तोळे झालं होतं, मग अशी बाटली परत आणली आहेस का तू असं त्यांनी विचारलं. अर्थात हा गमतीचा भाग आहे. पण या गंमत करण्यामध्ये देखील गुरुदेवांना तो इतरांना किती गुरुदेव आनंद देत होते ते खरंच प्रत्यक्ष सहवासाशिवाय ते कळत नाही. असा एक भाग आहे. राजाभाऊंचा दुसरा एक अनुभव आहे 1986 सालमधला आहे. हा 1986 साली राजाभाऊ हे अनगावला सद्गुरूंच्या वर्धापन दिनानिमित्त गेले होते आणि जवळजवळ 8 दिवस गुरुदेवांचा मुक्काम होता. आणि मला वाटतं गुरुदेव भिक्खूंकडे अनगावला जायची मला वाटतं 60 सालापासून ती परंपरा सुरू झालेली होती. 60 किंवा 58-57 असं काहीतरी आहे. तर किंवा त्याच्या आधी कदाचित जाणं झालं असेल, मला एक्झॅक्टली आठवत नाही. पण जवळजवळ 30 वर्ष तरी गुरुदेव त्या ठिकाणी जातच होते. आणि 86 साली गुरुदेवांचा जो वर्धापन दिन आहे तो अनगावला साजरा होणार होता आणि राजाभाऊ त्या ठिकाणी गेलेले होते. आणि मला वाटतं एक 4-5 दिवस राजाभाऊंचाही मुक्काम होता गुरुदेवांच्या बरोबर. आणि वर्धापना दिनाचा कार्यक्रम संपलेला होता आणि संध्याकाळच्या वेळेस गुरुदेव देखील जरा निवांत होते आणि काही स्थानिक भक्त आणि काही सेवेकरी तिथे होते आणि फारसे काही भक्त नव्हते. आणि रात्री गुरुदेव हे एक मुक्त असल्यामुळे रात्री गुरुदेव कधीच भोजन घेत असत. रात्री फलाहार किंवा दुग्धपान एवढंच ते घेत असत. आणि त्यालाही वेळ होता. आणि एका सेवेकराकडे एक कॅमेरा होता.
पूर्वी त्या काळात आपल्याकडे मोबाईलचं युग नव्हतं, तेव्हा तो कॅमेरा आहे, तो कॅमेरा आपल्याला वागवावा लागायचा. त्या कॅमेरामध्ये सगळं सेल वगैरे भरायचे, त्याची ती कॅमेरा हँडल करणं ही एक त्यावेळेस कलाच होती. आणि सहज गुरुदेवांनी त्या सेवेकराचा एक कॅमेरा, बघू तुझा कॅमेरा कसा आहे असं म्हटलं. आता त्या सेवेकरांनी तो कॅमेरा महाराजांच्या हातात दिला आणि मग कॅमेरा कसा वापरायचा, फोटो कसा काढावा याची माहिती, जुजबी माहिती गुरुदेवांनी करून घेतली. आता मला सांगा, कॅमेरा हातात आलाय, असं कर तसं कर सांगितलं की कॅमेरा वापरण्यात आपण काही एक्सपर्ट होतो का? अजिबात नाही होत. ऑन द कॉन्ट्री, तो कॅमेरा वापरत असताना आपला जास्त गोंधळ उडतो. पण त्या ठिकाणी गुरुदेवांनी थोडं विचारलं आणि एक ॲक्शन अशी घेतली की मी आता फोटो काढतोच आहे. आणि फोटो काढतोय असं म्हणताना त्यांनी राजाला म्हणले, म्हणजे राजा भागवतांना म्हणले, मी आता माझा मित्र आहे म्हणून राजा म्हणतो, हा भाग वेगळा आहे. तर राजाभाऊंना म्हणले की काढू कर तुझा फोटो. तर एक समयसूचकता होती आणि समयसूचकतेमुळे किंबहुना गुरुदेवांनी त्याच्याकडनं ते उत्तर वदवून घेतलं आणि तो म्हणला, राजाभाऊ म्हणले की माझा नाही, देवाचा फोटो काढावा. आणि असं म्हणता क्षणी डोळ्याची पापणी न लावता जो विलंब लागतो त्या ह्याच्यात गुरुदेव जे तिथे बसले होते तिथून 3-4 फुटावर त्यांच्यापाशी भगवान दत्ताचा एक फोटो होता. त्या फोटोकडे कॅमेरा वळवला आणि अक्षरशः क्षणार्धात तो फोटो काढला. आणि हा दत्तात्रयांचा फोटो काढण्यासाठी मोठे मोठे कॅमेरामॅन असतात, त्यांना फ्रेमिंग करावं लागतं, ॲडजस्ट करावं लागतं. आपण बघतो फोटो काढताना तू इकडे सरक, तू तिकडे सरक, अमकं कर, स्माईल कर, अमकं तमकं सगळ्या सूचना फोटोग्राफरचे फार असतात. पण हे गुरुदेवांनी काही केलं नाही आणि पटकन फोटो काढून टाकला. आणि तो फोटो जेव्हा त्यावेळेस तो फोटो इन्स्टंटली आपल्याला दिसत नव्हता आणि तो फोटो नंतर डेव्हलप केल्यावर तो फोटो अत्यंत उत्कृष्ट आला होता. श्री दत्तात्रयांचा फोटो आहे तो. आणि तो फोटो या ठिकाणी ही जे गुरुदेवांचे श्री गुरुदेवांची आठवणी पुष्प 4 याच्यामध्ये जे मुखपृष्ठ आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला या लोकांनी छापलेला आहे. आणि मी माझ्या यूट्यूब चॅनलवर तो तुम्हाला दाखवायचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. माझ्या गुरुदेवांची ही कलाकारी आहे, कलाकार, छायाचित्रकार म्हणून माझ्या गुरुदेवांनी हा जो फोटो काढलेला आहे तो फोटो तुमच्या सगळ्यांना दाखवावा असं माझ्या मनात आहे. हा जो फोटो आहे हा अत्यंत एकमेव द्वितीय फोटो आहे. आणि सद्गुरूंनी, म्हणजे ते दत्तात्रयाचेच अवतार आहेत, त्यांनीच त्यांचा स्वतःचा फोटो काढला असं मी म्हटलं तर ती अजिबात अतिशयोक्ती होणार नाही. पण गुरुदेव हे या गोष्टी करू शकतात होत्या एवढाच त्याचा भाग आहे. त्याच वेळेस काय आलं, हा 86 सालचा काहीतरी समारंभ आहे आणि 86 साली त्यावेळेस जेवढे लोक होते त्यांचा एक ग्रुप फोटो काढायचं त्या दिवशी ठरलं. आणि मग ग्रुप फोटो काढायचा म्हणल्यावर स्वाभाविक गुरुदेव पुढे बसलेले आहेत आणि काही लोक गुरुदेवाच्या पाठीमागे 2-3 लाईनमध्ये उभे आहेत. असा तो हे होता, 4 रांगांमध्ये उभे होते. आणि हा राजाभाऊ भागवत हे शेवटच्या रांगेत उभे होते. आणि राजाभाऊंना असं मनात वाटत होतं की आपल्यासारख्या माणसाचा फोटो कशाला यायला पाहिजे, गुरुदेवांचा फोटो येणं महत्त्वाचं आहे, आपलं काही नको, म्हणून ते जरा फोटो लपायला मागत होते. गुरुदेव समोर बघत होते. फोटोग्राफर जो फोटो काढत होता तिकडं लक्ष होतं आणि कॅमेरामनने तो फोटो क्लिक केला. आणि त्या क्षणाचाही विलंब न लावता गुरुदेव म्हणले, बघा गुरुदेव समोर बघतायत पण पाठीमागे राजाला म्हटले, राजा लपू नकोस, तुझाही फोटो इथे आला पाहिजे. आणि कॅमेरा झालं परत फोटो काढ. आणि मग तो परत जो दुसरा फोटो काढला त्यात राजाभाऊंचा फोटो आला. म्हणजे गुरुदेवांचं लक्ष किती आहे बघा. गुरुदेवांची नजर आहे का राजावर? नाहीये, पाठ आहे. पण पाठ असली तरी पाठीमागे काय चाललंय हेही त्यांना कळत होतं. म्हणजे आपण बऱ्याच वेळा म्हणतो आपल्या पाठीमागे काय चाललं ते आपल्याला कळत नाही, पण गुरुदेवाच्या बाबतीत तसं नव्हतं. गुरुदेव हे चतुरस्रत होते. त्यांना कुठे काय चाललंय हे सगळं त्या ठिकाणी कळत होतं. आणि अंगावचं ते बहुतेक शेवटचंच वर्ष ठरलं.
पण त्याच्यानंतर जे गुरुदेवांचे वर्धापन दिन साजरे व्हायला लागले ते निर्णायक क्षेत्राच्या ठिकाणी साजरे व्हायला लागले आणि 7-8 वर्ष निर्णायक क्षेत्र, मग तिरुपती असेल, हरिद्वार असेल, द्वारका असेल, अशा बऱ्याच ठिकाणी गुरुदेवांच्या नंतर वर्धापन साजरे झाले. म्हणजे आमच्या भिकू खासदारांनी जी वर्धापन दिन सुरू करायची परंपरा अनगावला सुरू केली ती 86 साली तो एक शेवटचा समारोह झाला. आणि पुढच्या काळात मला वाटतं नाही, मला सांगायला थोडं चुकलं. भिकू अण्णांच्या पश्चात 86 साली हा शेवटचा वाढदिवस झाला. 84 साली गुरुदेवांनी भिकू अण्णांनी देहत्याग केलाय आणि 85 साली तो वर्धापन दिन साजरा झाला नाही. पण भिकू अण्णांची परंपरा पुढे चालू ठेवायची म्हणून भिकू अण्णांचे चिरंजीव बाळासाहेब खासतीस यांनी 86 साली गुरुदेवांना तिथे पाचारण केलं होतं आणि तो अनगावचा शेवटचा वाढदिवस ठरला. त्याच्यानंतरचे जे वाढदिवस आहेत ते क्षेत्राच्या ठिकाणी निर्णया ठिकाणी साजरे झालेले आहेत. पण हा जो फोटो आहे हा फोटो ही मेमरी आहे आणि गुरुदेवांनी काढलेली मेमरी देखील मी तुम्हाला यूट्यूबवर कदाचित यावेळेस मी गुरुदेवांचा जो फोटो आमच्या ह्याच्यात टाकतो त्याच्याऐवजी हा फोटो जर टाकता आला तर निश्चितपणे टाकेन. माझे काही तांत्रिक मंडळी आहेत आमच्या टीममधले, त्यांना ते विचारून घेऊन मी ते करण्याचा प्रयत्न करेन. पण माझे मित्र आणि गुरुदेवांचे अत्यंत निष्ठावान भक्त राजाभाऊ भागवत, राजाभाऊंची गुरुदेवांवर निष्ठा ही अत्यंत 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 अशी निष्ठा आहे. गुरुदेवांना कोणती गोष्ट केव्हा आवडेल किंवा कोणती गोष्ट आवडणार नाही या सगळ्याचा विचार करून ते सगळं त्यांचं आचरण ठेवत असतात. गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे आचरण करण्याचा राजाभाऊंचा कल असतो आणि तसं काही जमलं नाही तर ते बऱ्याच वेळा दुःखी होतात की मला हे जमलं नाही, गुरुदेवांनी हे सांगितलं आहे, असं त्यांचं बरंचसं हे आहे. आता सामान्य माझ्याच वयाचे ते आहेत, पण एक त्यांचा जो अनुभव आहे तो मी मुद्दाम सांगितला. अर्थात मी बऱ्याच भक्तांचे बरेच अनुभव वाचत असतो, पण मला त्या गुणवैशिष्ट्याशी निगडीत करून जो अनुभव सांगायचा तेवढंच मी सांगत होतो. आता त्यांचाही हा जवळ 10 पानाचा लेख आहे. मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट त्या लेखातली सांगितली अशातला भाग नाही, पण जे महत्त्वाचे बाबी आहेत गुरुदेवांच्या गुणवैशिष्ट्याशी निगडीत करून मी सांगतोय त्याप्रमाणे मी आपल्याला हे सांगितलंय. तर आपण इथे थांबूया. श्री गुरुदेव दत्त.